मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ शॉर्ट असणार आहे. बाहेर गावी गेलेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपलं थोडंसं लेट होतं. तुम्हाला इथे टायमिंग पण दिसेल बघा, 7 वाजता मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. जर मी मोठा व्हिडिओ बनवला तर मला एडिटिंगसाठी पण वेळ लागणार. ठीक आहे, आपण 5-10 मिनिटांमध्येच फक्त या ठिकाणी आता निफ्टीचं ॲनालिसिस करणार. मार्केट कसं होतं आजच्या दिवशी थोडक्यात बघूया आणि उद्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या लेवल त्या पण आपण या ठिकाणी बघू. तर आजचा दिवस होता एक्सपायरीचा. निफ्टीमध्ये एक्सपायरीचा दिवस होता. आजच्या दिवशी फायनल क्लोज जो आला निफ्टीचा 24,302 वरती आलेला आहे. ठीक आहे, आणि हा क्लोज पण कोणत्या लेवलवरती आला? हा एक सपोर्ट एरिया, बरोबर आहे ना. हा निफ्टीसाठी का एक सपोर्ट झोन आहे. या लेवललाच मार्केटचा क्लोज झालेला आहे. आज एक्सपायरीचा दिवस असला तरी मार्केटमध्ये आपल्याला एक साईडवेज ट्रेडिंग सेशन बघायला मिळालं. ठीक आहे, मार्केट एका रेंजमध्ये होतं. एक रेंज आहे बघा, सकाळच्या वेळेला ओपन झालं, गॅप अप ओपन झाल्यानंतर थोडं खाली पण आलं. थोडी रिकव्हरी मार्केटमध्ये या ठिकाणी झालेली होती. डे हायला मार्केटने ब्रेक केलेलं होतं. पण टॉपपासून जर बघितलं म्हणजे 24,401 पासून जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडी सेलिंग झाली. मार्केट खाली आलेलं होतं. ठीक आहे ना. 24,400 मार्केटसाठी एक काय होता हर्डल, एक रेजिस्टन्स या ठिकाणी बनलेला होता. 24,401ची लेवल म्हणजे निफ्टीचा ऑल टाईम हाय जो होता ना आजचा 24,401चा होता. त्यानंतर निफ्टी छोट्याशा रेंजमध्ये ट्रेड करत होती. बघा, हा एक सपोर्ट एरिया, आपण सपोर्ट म्हणूया 24,300. हा मार्केटसाठी एक सपोर्ट आणि वरती हा एक रेजिस्टन्स, ज्या ठिकाणी प्राईसचं याचं रिजेक्शन 24,355 ही लेवल बघा. मग ही रेंज किती होती? फक्त 55 पॉईंटची. या 55 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसलं. आजच्या दिवशी इथे मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसलं. म्हणजे काय होतं, हे रेंज बाउंड मार्केट होतं. याला आपण म्हणत असतो रेंज बाउंड मार्केट. कालच्या दिवशी पण मार्केट कसं होतं? रेंज बाउंड होतं, साईडवेज होतं. ट्रेंडिंग मार्केट नव्हतं. ट्रेंडिंग मार्केट आपण कशाला म्हणतो? जेव्हा मार्केट हायर हाय हायर लोज बनवत चालतं किंवा लोअर हाय लोअर लोज बनवत चालतं, त्याला आपण ट्रेंडिंग मार्केट असं म्हणत असतो. पण हे मार्केट काय होतं? साईडवेज होतं. मग काही जण म्हणणार इथे मार्केटमध्ये विकनेस आहे का? नाही, इथे मार्केटमध्ये विकनेस नाही आहे. मार्केट अजूनपर्यंत वरतीच जातं आहे, मोमेंटम तुटत नाही आहे. ठीक आहे ना. आता उद्याच्या दिवशी बघावं लागेल आपल्याला मार्केटचं बिहेव कसं होतं आहे. मार्केट गॅप ओपन होतं आहे का? फ्लॅट ओपन होतं आहे का? फ्लॅट ओपन झाल्यानंतर ते रिकवर होतं आहे का? ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजेच मार्केट रेजिस्टन्सला या ठिकाणी ब्रेक करत जात आहे का? ब्रेक करत असेल तर मार्केट आपलं स्ट्रॉंगच असणार आहे, ते वीक नसणार. जर मार्केटने आपले लो ब्रेक केले तर मग आपण म्हणणार की मार्केटमध्ये ते विकनेस आहे. म्हणजे उद्याच्या दिवशी जर मार्केट फ्लॅट किंवा प्लसमध्ये ओपन होत असेल, थोडं गॅप ओपन होत असेल, तर हा रेजिस्टन्स पार करणं महत्त्वाचं. 24,355चा हा रेजिस्टन्स मार्केटला ब्रेक करावा लागेल. तेव्हा इथून एक चांगला रिव्हर्सल येऊ शकतो. मार्केट पुन्हा 24,401 पर्यंत पण जाऊ शकतं. निफ्टीचा ऑल टाईम हाय या लेवलपर्यंत पण मार्केट जाऊ शकतं. बहुतेक जण म्हणणार की मार्केट आपलं वरतीच जात आहे, किती वरती जाणार? हे बघा मित्रांनो, मार्केट किती जाऊ शकतं वरती. याला छोटे मोठे करेक्शन मार्केटमध्ये येत जाणार. ते करेक्शन केव्हा समजतील आपल्याला? जेव्हा मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत जाणार, तेव्हा समजायचं की शॉर्ट टर्मसाठी मार्केटमध्ये विकनेस येते. ट्रेंड चेंज होत नाही आहे. आपण काय म्हणणार? शॉर्ट टर्मसाठी मार्केटमध्ये विकनेस येते. समजलं ना. पण जर रेजिस्टन्स ब्रेक होत चालले, हाय ब्रेक होत चालले, तर आपण म्हणणार आपलं मार्केट स्ट्रॉंग. आपलं मार्केट स्ट्रॉंग असणार, लक्षात घ्यायचं आहे. मग मार्केटसाठी हे टप्प्याटप्प्यांमध्ये रेजिस्टन्स असणार. म्हणजे 24,355 हा एक रेजिस्टन्स असणार आणि 24,401 हा पण एक रेजिस्टन्स असणार आहे. आणि कालच्या दिवशी मी तुम्हाला एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स सांगितला होता मार्केटमध्ये 24,500चा, तो पण एक रेजिस्टन्स असणार आहे. ठीक आहे ना. हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटमध्ये रेजिस्टन्स असणार आहे. किंवा असं पण होऊ शकतं ना की मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा प्लसमध्ये पण ओपन होत आहे. म्हणजे इथे गॅप अप पण ओपन होत आहे, थोडं इथे क्लोजिंग आलेली आहे, इथे गॅप ओपन होत आहे, ते आपल्या प्रिव्हियस लोला इथे ब्रेक करत जात आहे. म्हणजे आजचा डे लो इथे मार्केट जर आलं समजा आणि ह्या डे लोला ब्रेक करून त्याच्या खाली ट्रेड करायला लागलं, तर मग आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये इथे विकनेस येतोय. समजलं ना. ही सेलिंग इथे काय होऊ शकते? कंटिन्यू सेलिंग या ठिकाणी कंटिन्यू होऊ शकते. म्हणजेच मार्केट 24,300च्या खाली जर ट्रेड करत असेल तर मार्केटमध्ये मग इथे सेलिंग येऊ शकते. यानंतरचा सपोर्ट जो असेल मार्केटसाठी 24,236चा, हा एक मार्केटसाठी काय असणार आहे? सपोर्ट. अजून पण सपोर्ट असणार मार्केटसाठी खाली, ते पण सांगतो मी तुम्हाला कोणकोणते सपोर्ट असणार. तर मार्केटसाठी नंतरचा एक मोठा सपोर्ट जो असेल ना 24,174, 24,174 हा पण एक सपोर्ट असेल. त्याच्या अगोदरचा सपोर्ट मी तुम्हाला सांगितलाच, ही लेवल 24,236, 24,236 हा पहिला सपोर्ट आणि 24,174 हा असणार मार्केटसाठी दुसरा सपोर्ट. या लेवलपर्यंत मग मार्केट खाली येऊ शकतं. मग या लेवलला आपल्याला बघायचं असतं की मार्केट रिव्हर्सल देत आहे की इथून सेलिंग कंटिन्यू होते. ती ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे बघायची असते.
बहुतेक वेळेला काय होतं, मार्केट जेव्हा स्ट्रॉंग असतं ना ते प्रिव्हियस लोला ब्रेकच करत नाही, तिथूनच बाउन्स घेतं. समजा इथे फ्लॅट ओपन झालं आहे, इथूनच ते कंटिन्युएशन करत असतं. हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ना इथे, हे जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे इथे मी एक प्रकारे जर ट्रेंड लाईन टाकली तर तुम्हाला समजेल बघा. मी एक ट्रेंड लाईन तुम्हाला टाकून दाखवतो. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर असतं हे बेंड व्हायला लागतं इथे. मग आपण म्हणत असतो की मार्केटमध्ये ते रिव्हर्सल येतोय. म्हणजे आपण जो टाईम फ्रेम बघतोय ना इथे, हा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम आहे. याच्यामध्ये येणारं रिव्हर्सल, मार्केट फ्लॅट ओपन झालं, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला तर इथे आपला ट्रेंड रिव्हर्सल होत असतो. मग ठीक आहे, हे रेजिस्टन्स असतात, हे रेजिस्टन्स मार्केट काय करतं, ब्रेक करत असतं. अशा पद्धतीने मार्केट आपलं वरती जाणार. हा असतो ट्रेंड रिव्हर्सल. मग आपल्याला बघायचं मार्केट अप ट्रेंडमध्ये जात आहे की इथे डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे. त्यानुसार मग आपल्याला मार्केटचा ट्रेंड इथे लक्षात येईल. मार्केट आपलं बुलिशच आहे, आपलं मार्केट कसं बुलिश मार्केट, ट्रेंड पकडायचा असतो. इथे आपल्याला परफेक्ट ट्रेंड समजत नाही, पण आपण जेव्हा मोठ्या टाईम फ्रेममध्ये जात असतो, बिग टाईम फ्रेममध्ये, तर आपल्याला मार्केटचा ट्रेंड लक्षात येत असतो की आपलं मार्केट कशा पद्धतीने वरती जात आहे किंवा खाली येत आहे. समजलं? तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल निफ्टीमध्ये होत्या. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करतात, इक्विटीमध्ये काम करा, ऑप्शनमध्ये काम करा, स्टॉपलॉसचा वापर करत चला. हे वाक्य माझं नेहमी असतं आणि सांगत पण जाणार. मार्केटमध्ये खूप संधी असतात मित्रांनो, इक्विटीमध्ये काम करत चला, ऑप्शनमध्ये जाऊच नका, खूप मोठे नुकसान तुमचं होऊ शकतं. इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, तिथे चांगला पैसा बनत असतो. ठीक आहे ना, खूप चांगले चांगले स्टॉक असतात, चांगल्या लेवलवरती मिळतात पण, आणि त्यांच्यामध्ये मोमेंटम पण चांगला असतो. आपण जसं डिफेन्सला ट्रॅक करतोय, कोचिन शिपयार्ड झालं, माझगाव डॉक झालं, असे स्टॉक आहे. किती चांगल्या प्रकारचं मूव देत आहे. आज कोचिन शिपयार्ड 10% वरती, अप्पर सर्किट, माझगाव डॉक 20% वरती, GRSE 10% वरती, BDL 5% वरती जवळजवळ हे स्टॉक होते. अशा पद्धतीने वरती जात होते. हे चांगल्या लेवलवरती आपल्याला मिळत पण होते. म्हणजे एखादा ट्रेंडिंग स्टॉक असतो, त्याच्यामध्ये जेव्हा करेक्शन येत असतं, त्यामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घेत असतात तिथे तुमचं प्रॉफिट बनतं. टॉपला कधी एंट्री घ्यायची नाही. टॉपला जेव्हा तुम्ही एंट्री घेत असतात ना, तुम्ही तिथे ट्रॅप होत असतात. जसं कोचिन शिपयार्ड आहे, 2700 वरती गेले, तुम्हाला वाटतं तो उद्या पण वरती जाणार, तुम्ही त्याला बाय करणार, त्याच्यामध्ये करेक्शन येणार, मग तिथे काय होतं, तुम्हाला लॉस होत असतो. ट्रेंडिंग मार्केटमध्ये कोणताही स्टॉक असू द्या किंवा इंडेक्स असू द्या, टॉपला कधी फसायचं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, संधी बघत चला, इक्विटीमध्ये काम करत चला, ऑप्शनमध्ये लॉस करून घेऊ नका. ठीक आहे, तर ह्या इंडेक्समध्ये काही महत्त्वाचे लेवल तुम्हाला समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा छानशी, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.